सुज्ञ श्रोते आहात, गात्याचा अभ्यास करणारी मंडळी आहात. तुकोबराय नाना कोणालाही धन्यता द्यायला तयार नाहीत. आपण कोणाला धन्यता देतो, कोणाला वा म्हणतो. एखाद्यानं जर तंबाखूला चुना नाटला, चुना दिला त्याला म्हणतो वा वा बरं झालं चुना दिला. ज्यानं चुना दिला त्याला वा म्हणतात आणि ज्यानं चुना लावला त्याला वाच म्हणतो. आपला असे. पण तुकोबराय होते, तुकोबराय कोणालाही धन्यता देणारे नव्हते, वा म्हणणारे नव्हते. तुकोबरायचे शब्द आहेत महाराज. नाही भिडभाड तुका म्हणे साना थोर. तुकोबरायने कोणालाही धन्यता दिली नाही. तुकोबरायने देवाला बोलायला तुकोबराय भेले नाही. देवाला देव जर म्हणला तुकोबराय तुम्ही यांना धन्यवाद द्या, तुकोबराय म्हणले मी धन्यवाद देणार नाही. ऐका, हा प्रसंग रामायणामध्ये आलेला आहे. तुकोबराय देवाचं सुद्धा तुकोबरायने ऐकलं नाही. तुकोबराय कोणालाही धन्यता देणार नाही. रामायणामधला प्रसंग आहे. ज्यावेळेस रामप्रभूने सर्व वानरांच्या साह्याने लंकेवर विजय मिळवला, रावणावरती विजय मिळवला, सीताई साहेबाला घेऊन गेले अयोध्येमध्ये. महाराज रामप्रभूला त्या काळामध्ये माणसांनी सहकार्य नाही केलं. मला वाटतं रामप्रभूला नाना घेतलेच नसतील माणसासोबत. नग म्हणले असते कवा फुटते निमेराचं काय सांगता येत नाही. त्याच्यापेक्षा पिढा नकोच आपल्याकडे. वानरांचं सहकार्य घेतलं. रामाला देवाला माहित असतं ना, आता माणसाची जात म्हणले कधी 4-5 रुपये फुटाने काय सांगतात म्हणून नकोच म्हणले आपले बरेच म्हणले आपले. कारण वानरांच्या बळावर रामप्रभूने रावणावर विजय मिळवला. वानर हाती लंका घेवाविली म्हणे तुका, घेवाविली म्हणे तुका, घेवाविली म्हणे तुका. वानर हाती लंका घेवाविली म्हणे तुका, घेवाविली म्हणे तुका, घेवाविली म्हणे तुका. तुकोबराय म्हणतात वानरा हाती लंका घेवाविली म्हणे तुका. वानरांच्या सैन्याने रामप्रभूनं लंकेवरती विजय मिळवला. बरं ते वानर असे होते महाराज, असे कार्यकर्ते होते. आताच्या कार्यकर्त्याला तरी धाबे बुक करावं लागते. निवडणूक मध्ये तुम्ही बघितलं असं, प्रत्येक पुढाऱ्याला कोणाला काहीतरी द्यावं लागलं, कोणाला काहीतरी द्यावं लागलं. पण महाराज हे कार्यकर्ते देवाचे असे होते ना. आपण तरी कीर्तनाला गेल्यास नसेल एखादा महाराज पाकिट घेत, असं नाही एखादा बिचारा संन्यासी नसेल पाकिट घेत, पण त्या तिथे गेल्याच नंतर भाकरी तर खाता असतं ना, त्या मालकाच्या खाता असेल का नाही. भाकरी तर खाता असतो ना. जरी एखादा म्हणला मला पाकिट नाही, पण जेवण तर करेन ना तिथं. पण महाराज रामाचे कार्यकर्ते असे होते, वानरांनी रामाकून पैसे तर नाहीच घेतले, काहीच घेतलं नाही. उलट रामप्रभूला म्हणले आम्हाला खायला बी काय देऊ नका, आमची व्यवस्था आम्ही करतो. महाराज त्या वानरांनी देवाला सहकार्य केलं, स्वतः पाला खाल्ला आणि रामप्रभूला सहकार्य केलं. पाला खावनी पर्वत, पाला खावनी पर्वत, बांधिला सेतू सिंधुवारी, सिंधुवारी बांधिला सेतू सिंधुवारी. पाला खावनी वाहिले पर्वत, पाला खावनी वाहिले पर्वत, बांधिला सेतू सिंधुवारी, सिंधुवारी बांधिला सेतू सिंधुवारी. नामदेव महाराज म्हणतात त्या वानराने देवाकडून काहीच घेतलं नाही, पाला खाल्ला आणि सेतू बांधून दिला. पाला खावनी वाहिले पर्वत, बांधिला सेतू सिंधुवारी, सिंधुवारी बांधिला सेतू सिंधुवारी. नाथ महाराज सुद्धा म्हणतात ना, केवळ वनीचे वनचर, पाले खावीर वानर, चारी मुक्ती त्यांच्या किंकर, सवे सुरवर वंदिती. मला एवढा अधिकार होता त्या वानरांचा. एक एक वानर साधन होतं महाराज, कार्यकर्ते असावं तशी न फुटणारे. देवानं डोळे झाकून जबाबदारी दिली. मारुतराय सुग्रीव तुम्ही बघायचं, मी कुठे मतदारसंघात फिरणार नाही, काय नाही, तुमचं तुम्ही बघायचं कुठं काय करायचं. महाराज मारुतराय एकटे असे होते ना. तुम्हाला सांग का मारुतराय ब्रह्मचारी कसे होते. मारुतीरायाचा जर ब्रह्मचारी कसं होतं जर पाहायचं असेल तर भावार्थ रामायणामध्ये बघा. महाराज मूल जन्माला आलं तर आईला कळते मुलगा आहे का मुलगी.
हॉस्पिटलमध्ये घरी. पण मारुतराय महाराज ज्यावेळेस जन्माला आले त्यावेळेस अंजनी मातेला सुद्धा कळालं नाही मुलगा आहे का मुलगी. नाथ महाराज म्हणतात ना, ब्रह्मचर्याती गोमटी हनुमंताची गर्भ कासोटी, अंजनी माता न देखे दृष्टी की राम जग जेठी देखेल. नाथ महाराज म्हणतात स्वतःच्या आईला कळलं नाही मुलगा आहे का मुलगी, कारण गर्भामध्येच कासोटी दिली. ब्रह्मचर्याती गोमटी हनुमंताशी गर्भ कासोटी, अंजनी माता न देखे दृष्टी आणि की राम जग जेठी देखेल. राम प्रभूला माहिती हनुमंताचे लिंग दर्शन, प्रत्यक्ष माता न देखे आपण, की इतर जाणो शकेल कोण, पूर्ण ब्रह्मचारी वायू कुमार. पंडितराव रामायणामध्ये आलेलं बाबा वाचण्यात गेले असते ना तुमच्या. म्हणजे एक एक सैन्य असा होता, एक एक त्यांच्याकडे माणूस असा होता मारुतरायासारखे. कारण या केली सीता शुद्धी मूळ रामायणामध्ये ऐसा प्रतापी गहन सकळ भक्ताचे भूषण. म्हणजे एक कार्यकर्ता असा होता महाराज मारुतरायाला जर सांगितलं असतं सीता रावणाने नेली, मारुतराय म्हटले असते सेतू बांधायचा आणि ह्याच्या भानगडीत नको म्हणले असते, डायरेक्ट तिथे गेले असते, रावणाच्या मुसक्या आवळ्या असताना सीता आयसाबर घेऊन आले असते. पण हे देव म्हटले बाबा असं बी जमलं असतं, पण त्या म्हाताऱ्याने लिहिलं नाही म्हणले असं कोणी. हा वाल्मिकांना जसं लिहिलं तसंच मला करावं लागेल. वर्तोनी दाविल नामा म्हणे, वर्तोनी दाविल नामा म्हणे, वर्तोनी दाविल नामा म्हणे, वर्तोनी दाविल नामा म्हणे. बोलिले वाल्मिक तैसेची करिला, बोलिले वाल्मिक तैसेची करिला, वर्तोनी दाविल नामा म्हणे, वर्तोनी दाविल नामा म्हणे. कारण राम प्रभूचा अवतार पारतंत्र्यातला अवतार आहे, स्वतंत्रता काहीच नव्हती. राम प्रभू म्हणले आपण सर्वच गेलो असतो पलकड्या सीतेला घेऊन आलो असतो, पण वाल्मिकी ऋषीने तसं लिहिलं नाही म्हणले. बोलिला वाल्मिक तैसेची करीन, वर्तोनी दाविना नामा म्हणे, बोलिला वाल्मिक तैसेची करीन. कारण राम अवतार आहो स्वतःचा जावाई मारला, उठवता आला नाही. इंद्रजित कोणाचा जावाई होता? लक्ष्मणाचा. सुलोचनेचा इंद्रजित स्वतःचा जावाई मारला ना रामप्रभूला उठवता आला नाही. पण सगळेच म्हणाले नाही असं कुठं असतंय का म्हणले, आता तुमची एवढी सत्ता आहे म्हटली, काहीतरी बघा म्हणले, इकून तिकून धागा द्वारा लागतो काही. माणसं म्हणतात ना जरा थोडं वशिला, ज्याचा वशिला त्याचं कुत्र काशीला म्हणतात, आणि ज्याचा नाही वशिला त्याला द्या फाशीला. तसं म्हणले देवा तुमचा जावई म्हणले, तुम्ही उठू शकत नाही का, तुमचं एवढं सामर्थ्य. मला देवाला वाटलं बरोबर हे बोलते ते बी बरोबर आहे, उठवायला पाहिजे. मग थोडं देवाच्या मनामध्ये चालली थोडी चळगुळ, उठिलं पाहिजे. पण त्यांचं चर्चा सुरू असताना लक्ष्मणाची, रामप्रभूची, सीता ह्यांची सर्वांची, मारुतराय साईटला होते. मारुतराय म्हणले काय चाललं यांचं भावाभावाचं नेमकडे, आपण त्यांच्याकडे एक निष्ठेने राहिलो तर ह्यांचं काय फुटायचा प्रयत्न दिसायला काय म्हणले. कारण हे आताच नाही तेव्हापासून नाना आलं हे फुटाफुटीचं राजकारण रामायणापासून. बिभीषण फुटला म्हणून तर रावण मेला, रावण एकदा मरत नव्हता, सक्का भाऊ फुटला. रामप्रभू म्हणले मारुतराय माझी विनंती म्हणले, आमचे जावाई आम्हाला वाटतंय उठवा. मारुतराय म्हणले तुम्हाला आता बरे नाते कळालेत म्हणले, जेव्हा आमचे सालपट काढले राक्षसांनी तेव्हा नाही कळाले तुम्हाला नाते आमचे. युद्ध खेळलं म्हणले एवढं आम्हाला पार आमच्या मुसक्या आवळ्या म्हणले, तेव्हा नाही दया आली का म्हणले. आणि आता तुमचे नाते निघाले की तुम्हाला दया आली त्यांची, जमणार नाही म्हणले. बरं माझं जाऊ दे म्हणले, वाल्मिकांना लिहिलं नाही तसं तुम्हाला उठवता येणार. म्हणजे रामप्रभूला वाल्मिक ऋषीच्या शिवाय वागता आलं नाही, एक बोटभर सुद्धा इकडे तिकडे जाता आलं नाही. मग त्या अशा मारुतरायानं रामप्रभूला सहकार्य केलं, लंकेवर विजय मिळाला. सीताय साहेबाला घेऊन सर्व अयोध्येला गेले. अयोध्येला गेल्यानंतर राम राज्याभिषेक झाला. पण आता रामप्रभूनं ठरवलं एवढ्याने मला सहकार्य केलं,
आता आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम केला पाहिजे. आमदार निवडून आला करतात, आताचे पुढारी जसे खासदार झाले तसं राम म्हणले आता आपलं राम राज्य आलंय. या वानराने मला एवढं सहकार्य केलं, पाला खाऊन मला मदत केली, माझ्याकडून एक रुपयाची अपेक्षा केली नाही, यांचे काहीतरी ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी म्हणून आभार प्रदर्शन कार्यक्रम मांडला. मग आता आभार बोलण्यासाठी भगवंत उठले. भगवंत म्हणले पहिले धन्यवाद कोणाला द्यायचे. विषय चालला ना, यादी असती, पहिलं नाव कोणा सत्काराचं. नानाने मोठा कार्यक्रम केला पाठीमागे, नवीन वास्तू झाली त्याचा उद्घाटन, पहिला कोणाचा सत्कार करायचा, सगळी यादी चालली. मग सगळी रामप्रभू म्हणले हे पा कोणाचा बी मी काय आता धन्यवाद जास्त देणार, मी अगोदर या वानरांचे धन्यवाद मानणार, कारण त्यांनी मला एवढं सहकार्य केले, घरादाराचा विचार केला नाही, झाडावर राहिले, पाला खाल्ला, पाणी सुद्धा मागितलं नाही मला. आम्ही तरी म्हणतो बिसलेरी आणून द्या, हे करा, काहीच नाही ना मागितलं, त्यांना धन्यवाद द्यायचे. रामप्रभू उठले, रामप्रभून मारुतरायाला धन्यवाद दिले सर्व वानरांना. आता यांच्याकडे म्हणले तू का म्हणे यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही, एकाचे उपकार एवढे उपकार आहेत की माझ्याकडे यांना देण्यासाठी काहीच नाही, म्हणून सर्व वानरांचे धन्यवाद मी मानतो. मला तुम्ही युद्धामध्ये मदत केली, माझी पत्नी आणण्यासाठी तुम्ही मदत केली, सेतू बांधण्यासाठी मदत केली, म्हणून तुमचे धन्यवाद. सर्वांनी टाळ्या वाजवल्या, सर्वांनी टाळ्या वाजवल्या, म्हणजे अनुमोदन दिलं. बरोबर आहे म्हणले, धन्यवाद द्यायलाच पाहिजे. त्याच्यानंतर सुग्रीवाला सगळ्यांनाच एकाला धन्यवाद दिले. पण ज्यावेळेस आता बिभीषणाचं नाव 2 नंबरला यादीला होतं, बिभीषणाला रामप्रभू धन्यवाद द्यायचे म्हणले. आता यानंतर बिभीषण महाराजांना धन्यवाद देण्यात येतील. महाराज तिथं तुकोबराय उठून उभा राहिले. आता तुम्ही म्हणता राम अवतार कवाचा, तुकोबराय आताची, पण जेवढे जेवढे तुकोबराय देवाचे अवतार झाले त्या प्रत्येक अवतारात तुकोबराय बरोबर होते. जे जे झाले अवतार तुकाचे बरोबर, तुकाचे बरोबर, तुकाचे बरोबर. जे जे झाले अवतार तुकाचे बरोबर, बरोबर चाचे बरोबर, तुकाचे बरोबर. तुकोबराय म्हणतात मी आत्ताचा नाही, देवानं जेवढे अवतार घेतले त्या प्रत्येक अवतारामध्ये देवा बरोबर. निद्रा करिता होतो पायी सवेची लंका घेतली ताई, वानर गोवळ गाई राम सवेचारित फिरत सो. निद्रा करिता होतो पायी सवेची लंका घेतली ताई, वानर गोवळ गाई राम सवेचारित फिरत सो. कसे टाळ करीत ना, थोडे महाग आहेत पण चांगले, कारण जसा माल आहे तसं आता गिरायक असले कसा. तुकोबराय म्हणतात प्रत्येक अवतारात मी होतो. निद्रा करिता होतो पायी सवेची लंका घेतली ताई, वानर गोवळ गाई हो सवेचारित फिरत सो. निद्रा करीत होतो म्हणजे भगवान विष्णू समुद्रामध्ये होते. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. त्या अवतारामध्ये तुकोबराय म्हणतात निद्रा करिता होतो पायी. आणि सवेची लंका ज्यावेळेस लंकेवर विजय मिळाला त्यावेळेस बी म्हणतात, वानर गोवळ गाई त्यावेळेस बी होतोच म्हणजे. मग तिथं तुकोबराय उठले म्हणजे देवा बिभीषणाला धन्यवाद द्यायचा अधिकार नाही. बिभीषण तेवढ्या अधिकाराचा बिभीषण महाराज नाही. महाराज आता देवाच्या बोलण्याला तुकोबराने विरोध केला. एका जर मंत्र्याला जर एखादा कार्यकर्ता जर बोलत असेल अधिकारानं, तर त्या कार्यकर्त्याला तेवढा अधिकार असेल तेव्हा मंत्री ऐकून घेतो ना. आपण कोणी बी जाऊन बोललो तर जमते का? झपक्यात बाहेर काढते ना हानी तिकडे. होय बाळासाहेब, तेवढा अधिकार लागतो बोलण्यासाठी ना. जनाबाईनं देवाला शा दिल्या, उगल ते आपण द्या बरं एखाद्याला, जमते का ते? अरे अरे विठ्ठ्या मूळ माईच्या कारट्या तुझी रांडरंडकी झाली, जन्म सावित्री चुडाल्याली, तुला पाहुनी तुझे गेले मडे, तुला पाहुनी क्या बात आहे बाबा, तुला पाहुनी काळ रडे. महाराज कीर्तनकारांना समजायत नाही लोक असे तसेच म्हणून. हा आता लोक लय हुशार झाले, अभ्यासू माणसे. कारण आता
मला वाटतं चौथं पाचवं कीर्तन आहे माझं तांड्यावरच परिसरातले. मला वाटतं यादीच माझ्याकडे काही सगळी परिसरातल्या आहेत. बाबांनी सुंदर सांगितलं काय, तुझे गेले मडे तुला पाहुनी काळ रडेन आणि उभी राहुनी अंगणी शिव्या देती दासी जणी. जनाबाईने शिव्या दिले. अधिकार होता ना, तुकोबराचा अधिकार होता. तुकोबरांमध्ये देवा जमणार नाही. विभीषण महाराजाला संत यादीमध्ये घ्यायचा अधिकारच नाही म्हणते. आता बरं देवाला काय वाटायचं तर वाटू द्या, पण ज्याला धन्यवाद द्यायचे ते समोर उभा आहे तिथं. कोण? विभीषण महाराज. विभीषणाला कसं वाटलं असेल? विभीषणाचं संत यादीमध्ये नाव घ्यायचं नाही म्हणजे तर विभीषणाला कसं वाटलं असेल? महाराज देवाचं तुकोबरायचं लागलं भांडण. देव म्हणतात तुकोबर आहे, तुम्हाला माहिती का माझा अधिकार? तुकोबर आहे देवा, तो अधिकार मला माहिती. भयादस्य अग्निस्तपती भयात तपती सूर्य भयात इंद्रस्य वायुश्च मृत्युर्धावती पंचमहा. भयात इंद्रस्य वायुश्च मृत्युर्धावती पंचमहा. भयात अग्निस्तपती. देव म्हणतात माझ्या भीतीने अग्नी तापतो, माझ्या सत्तेने सूर्य तापतो, माझ्या सत्तेने वायू हलतो, माझ्या सत्तेने मृत्यू धावतो. एवढं माझं सामर्थ्य. तुकोबरा म्हणले मला माहिती द्यावा. मला तरी देव तो गार झाले. देव म्हणले हे बी परिणाम झाला नाही तुकोबरा. देव म्हणले तुकोबरा आहे, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली का म्हटली? तुकोबरा म्हणले मग ज्ञानेश्वरी म्हणले नववा अध्याय वाचला. म्हणले 9व्या अध्यायामध्ये सांगितलं मी कोण आहे. गतिर्भ्रता प्रभू साक्षी निवास शरणम प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. प्रभू म्हणले प्रभू कोणाला म्हणतात? ज्याची पूर्ण सत्ता जगावरती. जेने हे विश्व निर्मिले वर्ष देवाचे संस्थापिले 21 स्वर्गाते धरले सत्ता मात्रे आपुलिया. तुकोबरा एवढी माझी सत्ता आहे. माझं ऐका. तुकोबरा म्हणजे ऐकणार. देव म्हणतात तुम्हाला माझं एक एक सामर्थ्य सांगू का? आकाशे सर्वत्र वसावे वायूने नाव भरी उगे नसावे पावके दहावे वर्षावे जळे. माझ्या सत्तेशिवाय वारा सुद्धा हलत नाही. म्हणजे अग्नी सुद्धा तापत नाही. म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हले जो जगात चालता. समुद्री पर्वती बैसकान संडावी समुद्री रेखान ओलंडावी पृथ्वी भूते व्हावी ही आज्ञा मा. ऐसा जो समर्थू आणि तो मी जगाचा नातू. जगाचा नाथ मी अनाथाचा नाथ जनार्दनाचा. तुकोबरा माझा आहे का? मला देव म्हणले तुकोबरा म्हणले देव ऐकणारच नाही. तुम किती जरी सत्ता असली तुम्ही किती जरी मोठे असलात तरी पण विभीषणाला काय आम्ही संत म्हणणार नाही. मला देवाला कमल वाटली म्हणून काय कार्यकर्ता भेटला खाट्याळ म्हणले ऐकणारच नाही. महाराज तुकोबरा बी तापले देवाला. देवा म्हणले तुझं सामर्थ्य सांगितलं ऐक. म्हणले तुला जे सामर्थ्य आलंय तुला देव पण आलंय हे तुझ्या एकट्यामुळे आलं नाही. म्हणजे अरे अनुचिया भावे तुझ क्या बात है. अनुचिया भावे तुझ देवपान. अनुचिया भावे तुझ देवपान अनुचिया भावे तुझ देवपान. अमुचिया भावे देवपान अमुचिया भावे तुझ देवपान. हे कावी सरोनी राहिलासी हे कावी सरोनी राहिलासी अमुचिया भावे तुझ देवपन देवा अमुचिया भावे तुझ तुकोबरा म्हणले देवा तुला तुझे स्वतः म्हणतो मी देव मी प्रभू. तुला प्रभूच आम्ही केले. आमदाराला कोण आमदार करीत असते? कोण करते हो? आता जे निवडून आले पुढारी कोण आहे? त्यांच्या घरच्या मता आले का ते? हा जनतेवर निवडून आले. महाराज एवढं लक्षात ठेवा. किती जरी मोठे लाकड असू द्या चुलांगात घातले पण काड्या मोड्या घातल्याशिवाय पेटत धरीत नाही. आता स्वयंपाकासाठी चुलंगण पेटीत ना मग बाबल्याची लाकडं आणा कोणचे बी आणा आणि काडे लावा पेटतात का? मग पाला पाचोळा आणावं लागतं टाकून तेव्हा पेट धरते. तसं महाराज तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून त्याने पेट धरलेला आहे.
आता ते नंतर विजतात त्याला काय आता होईल. मग तुकोबरा म्हणतात देवा तुला जे देव पण आहे ते आमच्यामुळे. आमुची भावे तुझ देवपण हे का विसारणी राहिलासी. आमुची भावे तुझ देवपण. किंवा तुका म्हणे आम्ही असोनी आजान तुझं देवपण आणि येले. मला देवाचा नाईला झाला तुकोबरा बोलू दिल नाही. कारण बोलू दिल नाही का तुकोबरा म्हणले आम्ही मिळतेच नाही तुझ्यात कशा तुझं काय म्हणून ऐकून घ्यायचं म्हटले. अरे संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. देवा तुला काय भेटत. तुझं भजन करण्यासाठी संसाराची राखरांगोळी केली आणि तुझं भजन करतो. तुला काय भेटत. तुला देव पण आणला आम्ही आणि यायला रूपा बळे करून महाराज देवाच्या तुकोबराचा असं कडाक्याचा अशा उन्हातच भांडण सुरू झालं. चैत्रातलं ऊन देवाला बी घाम आला. पण शेवटी देव म्हणले तुकोबरा तुमचं म्हणणं तरी काय नेमकं. का बिभीषण महाराजाला संत यादीमध्ये का त्याला त्याचे ऋण आभार मानू का त्याला धन्यवाद देऊ नको. तुकोबरा म्हणले धन्यवाद त्यालाच द्यावं लागतं ज्यानं निष्ठेने सेवा केली आणि काहीच मागितलं नाही त्याला धन्यवाद द्या. मग म्हणले बिभीषणाने नाही सेवा केली. अरे तो तुकोबरा ते तर स्वतःचा भावाला सोडला ना आपल्याकडे आला ना. तुकोबरा म्हणले देवा आला पण असा तसा आला का. लंका राज्य दान मागितले मागितले लंका राज्य दान मागितले मागितले लंका राज्य दान मागितले मागितले लंका राज्य दान मागितले. तुकोबरा म्हणतात देवा तो तुला शरण आला पण कशासाठी. लंका राज्य दान मागित शरण आला तुझं बिभीषण. आता ते नामदेव महाराजांनी म्हटले बिभीषणाला काय जे शब्द वापरला आपला अधिकार नाही तेवढा त्याला धन्यवाद देणार नाही. कारण जया द्रव्य राज्य देव म्हणले तुकोबरा माझा ऐका बघा बरं का म्हणले माझ्या मनात आलं तुम्ही काही करू शकतो. तुकोबरा तुला काय करायचं कर म्हणले. करी सीते देवा करी माझे सुखे करी सीते देवा करी माझे सुखे परिमित्यासी मुखे न म्हणे संता परिमित्यासी मुखे न म्हणे संता. करी माझे सुखे करी सीते देवा करी माझे सुखे परिमित्यासी मुखे न म्हणे संता परिमित्यासी मुखे न म्हणे तुकोबरा म्हणत देवा माझं तुला खुशाल काय करायचं ते कर. करी सीते देवा करी माझे सुखे परमित्यासी मुखे न म्हणे संत. देव म्हणले का तुकोबरा म्हणतात दया द्रव्य राज्य करणे उपार्जना वशदंभ माना इच्छा अर्थ द्रव्य राज्यासाठी तुझ्याकडे आला देवा त्याला कसे धन्यवाद. म्हणजे बघा एवढे तुकोबरा देवाला सुद्धा न भेणारे तुकोबरा आहे. देवाच्या म्हणण्या सुद्धा ऐकलं नाही बिभीषणाला शेवटी नाहीच मिळ जमू दिला. महाराज कार्यकर्ते तसे होते. माणसाकड ज्याला मोठं व्हायचंय त्या संग माणसं चांगली असली पाहिजे ना ना. आमदार असेल खासदार असेल फुटके दुरण म्हणलं पंक्तीला जर फुटकं दुरण आलं आणि त्याच्यात लगेच वरण टाकलं की चपात्याच्या आधीच वरण गळून जाते. मग निश्चित कुत्र्या आणि तोड्यान चपाती खायची. म्हणून प्रत्येकाच्या सोबत माणसं चांगली असली पाहिजे. जसं माणसं पोहे खाताना पोह्यामधला कडीपत्ता असा आधार उठले तर बाजूला टाकतात तसे काही काही फुटके दूर ते बाजूला फेकून द्यायचे नसता. काय काय महाराज आमदार खासदार संघानेच वाजिले विठाला तुकोबरा म्हणतात कोणालाही धन्यवाद देवा आम्ही देणार नाही. मग तुकोबराला विचारलं तुकोबरा आहे तुम्ही कोणाला धन्यता देतात. तुकोबरा म्हणतात अभंगाचं पहिलं संसारी धन्य ते 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 संसारी आवाज धन्य ते
उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी उपकारासाठी वा टाळ्या वाजवा राम महाराजसाठी एकदा